नमस्कार, उज्ज्वल केकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत पायनॅपल केक। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मी इथे केकचा जो स्पॉन्ज आहे त्याची आता स्लाइस करून घेत आहे। पायनॅपल केक मी इथे प्रीमिक्सपासून बनवलेला आहे, मैद्याचा बनवलेला नाही। प्रीमिक्स वापरून मी आता हा स्पॉन्ज बनवून घेतला आणि त्याचे आता 3 भागामध्ये मी त्याला स्लाइस करून घेणार आहे। आणि नेहमीप्रमाणे जसं आपण पायनॅपल केक करतो तर त्याच्यासाठी व्यवस्थित त्या स्टेपने सोकिंग, फ्रोस्टिंग या सगळ्या स्टेप आपण फॉलो करणार आहोत। तर मी इथे बेसला आधी व्हिपिंग क्रीम लावून घेतली, त्याच्यानंतर एक स्पॉन्जची स्लाइस ठेवून त्याला व्यवस्थित शुगर सिरपने सोक करून घेतलं। त्याच्यानंतर क्रीम आणि थोडंसं 1 ते 2 चमचे क्रश टाकून मी ती क्रीम व्यवस्थित मिक्स करून पसरवून घेतली आहे आणि त्याप्रमाणे सगळे लेयर जे आहेत केकचे ते सगळे अरेंज करून घेतलेले आणि याला व्यवस्थित आपण फ्रोस्टिंग करून घेणार आहोत। फ्रोस्टिंग आणि क्रम्बिंग जे आहे या 2 मेथड आहेत की त्याच्याने तुम्ही व्यवस्थित केक अरेंज करू शकतात। आणि हा केक अरेंज झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित त्याला आयसिंग करायचं आहे। आयसिंग करत असताना कोणत्याही प्रकारचं आपल्याला जास्त स्पीडली काम न करता आधी व्यवस्थित क्रीम पूर्णपणे व्यवस्थित केकला लावून घ्यायची आणि त्याच्यानंतरच तुम्ही विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला म्हणजे स्पॅच्युलाच्याच मदतीने आणि स्क्रॅपरच्या मदतीने केकला आपल्याला हवा तो आकार आणि हवा तो शेप आपल्याला इथे द्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की मी जे स्क्रॅपर आहे ते डिझाईनचं घेतलेलं आहे, ज्याच्यावर झिगझॅग मोशन आहे, झिगझॅग डिझाईन आहे तर या डिझाईनने मी इथे केकला या स्क्रॅपरने मी इथे केकला डिझाईन करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला एक शार्प एजेस मी देऊन घेतलेला आहे। या केकला मी इथे जेल आयसिंग करत आहे। येलो कलरचा जेल आयसिंग मी इथे वापरलेला आहे। त्याच्यासाठी मी न्यूट्रल जेल घेऊन त्याच्यामध्ये फूड कलर यूज केलेला आहे। पिवळा रंग मी टाकून त्याला मिक्स व्यवस्थित करून घेतला आहे आणि एक फ्लोवी जेल सिरप मी इथे तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर ते केकवर इथे पसरवून घेतलेले आहे। केकला मी डेकोरेट करण्यासाठी नूर N15 नावाचं नोझल जे आहे ते वापरलेलं आहे, ज्याच्याने आपण सनफ्लावर हे तयार करू शकतो। तुम्ही बघू शकता की कोणत्याही प्रकारचं नोझल वापरताना किंवा व्हिपिंग क्रीमने डिझाईन तयार करताना, फ्लावर्स तयार करताना तुमची क्रीम ही हार्ड असली पाहिजे। हार्ड म्हणजे अगदी इतकी हार्ड नको की जी तुमच्या नोझल पायपिंग बॅगमधून बाहेरच येणार नाही, तर जास्त सॉफ्टही नाही आणि जास्त हार्डही नाही। आता माझ्या सुरुवातीला नोझलमध्ये पुश करताना थोडंफार फ्लोवी असू शकतं, पण मग तुम्हाला व्यवस्थित पुढचं क्रीम काढून तुम्हाला पाहिजे त्या आकाराचं फूल किंवा जे काही फ्लावर आहे ते तुम्हाला इथे तयार करायचं आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की मी इथे N15 म्हणजे नूर 15 हे नोझल वापरून सनफ्लावरचं नोझल वापरून इथे सनफ्लावर तयार करत आहे आणि अगदी सुंदर अशा पद्धतीने इथे हे फ्लावर तयार झालेले आहे। याच्यासाठी मी स्पेशली फूड कलर जास्त वापरलेला नाही आहे किंवा मग लिक्विड कलर जो आहे तो जास्त वापरलेला नाही आहे। मी फक्त क्रीममध्ये थोडासा मिक्स करून त्याच्याने फ्लावर जे आहे तयार करून घेतलेले, कारण की मला याच्यावर पावडर कलर स्प्रे कलर जे आहे ते वापरायचे आहेत आणि त्याला एक डार्क शेड द्यायची आहे, जेणेकरून एक ग्लॉसी आणि एक ग्लोरियस इफेक्ट जो आहे तो या फ्लावरला येणार आहे। तुम्ही बघू शकता आता मी स्प्रेच्या मदतीने जो रेड कलरचा डार्क स्प्रे घेतलेला आहे, मी पावडर कलर घेतलेला आहे आणि त्याच्याने या फ्लावरला जो आहे तो मी एक शेड देत आहे, कलर देत आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे फ्लावर जे आहे मी आपण जेल आयसिंग केलेल्या केकवर प्लेस करणार आहे, ठेवणार आहे। अगदी उत्कृष्टरित्या सगळ्या बाजूने तुम्हाला पाहिजे त्या बाजूने तुम्ही त्याला व्यवस्थित शेडिंग देऊ शकता। जर तुम्हाला वाटलं असेल फक्त मधल्या बाजूने करा, जर वाटलं असेल तर फक्त तुम्ही साईडने म्हणजे बाहेरच्या बाजूने सुद्धा त्याला कलर देऊ शकता। आता तुम्हाला केकवर एक बेस तयार करून घ्यायचा आहे आणि तो बेस तयार केल्यानंतर त्याच्यावर विथ द हेल्प ऑफ सीझर किंवा मग तुम्ही फोकचीही मदत घेऊ शकतात, काट्या चमच्याचीही मदत घेऊ शकतात आणि तुम्ही हे फ्लावर तुमच्या केकला अरेंज करायचं आहे, डेकोरेट करायचं आहे। ओके, तर मी इथे हे एक फ्लावर बनवून इथे केकला डेकोरेट केलं आहे। मला अजून एक फ्लावर बनवायचं आहे आणि त्याच्याने या केकला डेकोरेट करायचं आहे। एक छोटीशी टिप सांगणार आहे मी तुम्हाला। हे फ्लावर बनवताना शक्यतो काळजी अशी घ्या
की तुमची क्रीम जी आहे ती मीडियम हार्ड असली पाहिजे, जेणेकरून जे काही जे पेटल्स आहेत, सनफ्लावरचे जे पेटल्स आहेत ते स्ट्रेट उभे राहतील. ओके. अगदीच खूपच हार्ड जर क्रीम झालेली असेल तर मग त्यावेळेस ती पुश करायला त्रास होतो. आता तुम्ही बघू शकतात किती इझिली मी इथे हे फ्लावर जे आहे हे तयार केलेलं आहे. जर तुम्हाला डार्क रेड कलरचं फ्लावर पाहिजे असेल तर तुम्ही डार्क रेड कलर पण करू शकतात. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि साईडला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. तर आता ही माझे सेकंड फ्लावर पण तयार झालेलं आहे. इथे मी पुन्हा एकदा बेस बनवून या केकवर ते अरेंज करून घेतलेलं आहे. आता मला इथे एक साईडला लीफ दाखवायचे आहेत, म्हणून मी काय केलं की पायपिंग बॅगला व्ही शेपच्या आकारामध्ये कट करून घेतलं आहे आणि ग्रीन कलरची व्हिपिंग क्रीम त्याच्यामध्ये फिल करून आता साईडने जे लीफ आहे ते तयार करून घेते. याच्यासाठी तुम्ही नोझलचा वापर देखील करू शकतात, पण नोझलपेक्षा पायपिंग बॅगने केलेले लीफ जे आहेत म्हणजे पानं जे आहे ते अतिशय सुरेख दिसतात, म्हणून मी नोझल न वापरता पायपिंग बॅगनेच डिरेक्टली केकवर जे आहे ते पेटल्स जे आहेत लीफ जे आहे ते तयार करून घेत आहे. तुम्ही बघू शकता एक असं निखार येऊन गेलेला आहे त्या फुलाला, म्हणजे असं छान दिसतंय, ते सुंदर दिसतंय की एखाद्या ताटव्यामध्ये फुलं उमलल्यावर कशी दिसतात त्याप्रमाणे या येलो कलरच्या केकवर 2 रेड फ्लावर्स आणि हिरव्या रंगाची पानं तुम्हाला दिसत आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून फुलं तयार करून याच्यावर डेकोरेट करू शकतात, पण मी आता इथे फक्त हे 2च फुलं तयार केलेले आणि साईडने केकला त्याला एक छोटे छोटे 2 फ्लावर्स आणि 2-3 लीफ काढून घेणार आहे. तर आजची ही केकची साधी आणि सोपी डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे फ्लावर्स अजून बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा सोप्या आणि साध्या डिझाईनसाठी स्टे कनेक्टेड, बी क्रिएटिव्ह, बी इनोव्हेटिव्ह.